नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मराठी हा विषय घेणार आहोत। तर आपण मागच्या तासिकेमध्ये म्हणजे पान नंबर 47 वर एक मात्रा पाहिला होता। तर आपण त्याचे काही आता मूळाक्षर व शब्द पाहणार आहोत। तर आपण चला तर मग खालील दिलेले आपण याचे वाचन करू। आता खालील दिलेले अक्षर व शब्दाचे वाचन लेखन करा। आता एक मात्रा। आता आपण मागच्या तासिकेत पाहिलं होतं, तिथं काही आपल्याला अक्षर दिलेली होती, त्या अक्षरांवरती आपण एक मात्रा देऊन त्याचे वाचन केले होते। तर आता बघा, आता क वर जर आपण एक मात्रा दिला तर काय होईल? के। तसंच खला एक मात्रा दिला खे। त्याप्रमाणे आपल्याला या मूळाक्षरांचं आता वाचन करायचं आहे। तर बघा, के, खे, गे, घे, चे, छे, जे, झे, टे, ठे, डे, ढे, ने, ते, थे, दे, धे, ने, पे, फे, बे, भे, मे, ए, रे, ले, वे, शे, शे, से, हे, रे, क्षे, ने। तर या मूळाक्षरांचं आपण आता वाचन केलं आहे। तर तुम्हाला असा हा वाचनाचा सराव करायचा आहे आणि त्याचं लेखन पण करायचं आहे। त्याचप्रमाणे आपण मूळाक्षरांचं आता वाचन करून घेतलं, त्याचप्रमाणे आपल्याला त्यांच्यावर आधारित काही आपण खाली शब्द दिलेले आहेत, ते शब्द वाचन आणि लेखन करायचे आहेत। आता बघा, पहिला आहे, आता इथं कवर एक मात्रा काय झालं? केस। के झाला तर आपण खाली त्याचा शब्द काय लिहिला? हा केस। आपल्या डोक्यावर केस असतात का नाही? तर केस हा त्याचा अर्थपूर्ण शब्द झाला। असेच याप्रमाणे आपल्याला या शब्दांचं काय करायचं आहे? आता वाचन करायचं आहे। पहा, केस, मेघ, केळे, ठेव, तेल, देव, देश, टेबल, केस, वेल, देऊळ, वेडा, वेळ, शेण, शेत, बाहेर, जेवण, लेझिम, रेशम, रेखा, गाणे, पेटी, रेघ, वेळ, पेढे, पेरू, पेन, फेस, फेटा, बेटा, मेळा, शेत, केले, खेळ, सेल, गेम, चेहरा, केशर, केशव, लेझिम, शेपूट, अरेरे, नेहमी, नेम। पहा, या सर्व शब्दांवरती एक मात्रा दिलेला आहे। तर प्रत्येक अक्षरावर एक मात्रा दिलेला आहे। याप्रमाणे आपल्याला काही शब्द अजून लिहायचे आहेत आणि या तक्त्यातील शब्द व मूळाक्षरे तुमच्या वहीत सुंदर अक्षरात लिहा आणि तो अभ्यास ग्रुपवर टाका।